श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. अक्कलकोट महाराज श्री स्वामी समर्थ भक्तिभाव चॅनल यामध्ये आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या घरात हा एक दोष आहे का? स्वामींचा गुप्त इशारा ज्याकडे लोक दुर्लक्ष करतात. वास्तू चूक ही नशिबाची अडचण. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर समजेल. तुमच्या घरात पैशांची अडचण वाढतेय. घरात सतत भांडण, आजारपण, मानसिक ताण आहे आणि तुम्हाला वाटते की वास्तुदोष आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? श्री स्वामी समर्थ यांनी वास्तुशास्त्राबद्दल थेट एक गुप्त संदेश दिला आहे. तो संदेश जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जो लोकांना माहीत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्वामींच्या दृष्टीने घरातील 7 मोठ्या वास्तू चुका आणि त्यावर अत्यंत सोपे पण प्रभावी उपाय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा उपाय जो 7 दिवसांत घरातील ऊर्जा बदलू शकतो. स्वामी समर्थांनी कधीच लोकांना भीती दाखवली नाही. त्यांनी एकच सांगितलं, घर शुद्ध असेल तर मन शुद्ध होतं आणि मन शुद्ध असेल तर नशीब बदलतं. वास्तू म्हणजे फक्त दिशा नाही, वास्तू म्हणजे ऊर्जा. स्वामी म्हणतात, घरात देव आहे की नाही हे मूर्तीवर नाही, तर त्या घरातील वातावरणावर ठरतं. ही पहिली चूक 80% लोकांच्या घरात आहे. यामुळेच घरात पैसा टिकत नाही. स्वामी म्हणतात, हे थांबवा, नाही तर पुढचा दोष ऐकून तुम्ही चकित व्हाल. आता आपण पाहूया घरातील 7 वास्तुचुका. मुख्य दरवाजाजवळ कचरा. स्वामींच्या मतानुसार घरचा प्रवेशद्वार म्हणजे लक्ष्मीचा मार्ग. दरवाजाजवळ चप्पल, कचरा, तुटलेली वस्तू ठेवणे नकारात्मक ऊर्जा. उपाय: दर गुरुवारी दरवाजाजवळ गंगाजल शिंपडा. दुसरी चूक: देवघर अंधाऱ्या कोपऱ्यात. देवघर उजेडात नसल्यास घरात मानसिक ताण वाढतो. उपाय: देवघरात रोज सकाळी दीप लावा. तिसरी चूक: घरात सतत राग आणि ओरडा. स्वामी म्हणतात, जिथे आवाज मोठा तिथे कृपा कमी. चौथी चूक: तुटलेली घड्याळ किंवा तुटलेले वस्तू. थांबलेले घड्याळ बरोबर अडकलेली प्रगती. पुढची चूक म्हणजे दक्षिण दिशेला जड वस्तू नसणे. दक्षिण दिशा स्थैर्य देते. 6वी चूक: रात्री उशिरा झोपणे. घरातील ऊर्जा विस्कळीत होते. घरातील 7वी आणि सर्वात मोठी चूक म्हणजे घरात स्वामींचा फोटो असूनही श्रद्धा नसणे. फोटो लावणं पुरेसं नाही, भाव असणं आवश्यक आहे. त्यांची मनापासून सेवा करणं आवश्यक आहे. आता आपण पाहूया स्वामींचा गुप्त 7 दिवसांचा उपाय. हा उपाय अनेक भक्तांनी अनुभवलेला आहे. सलग 7 दिवस संध्याकाळी 7 वाजता स्वामींच्या फोटोसमोर ओम श्री स्वामी समर्थ 108 वेळा मंत्र जपा आणि घरच्या 4 कोपऱ्यांत थोडं गंगाजल शिंपडा. ह्या उपायांमध्ये
7 दिवस सातत्य ठेवा, नक्की फरक जाणवेल. ही गोष्ट दुर्लक्ष करू नका. हे बदललं तर घराचं नशीब बदलू शकतं. 3 मिनिटात समजणार आहे मोठं रहस्य. हा उपाय फार कमी लोकांना माहीत आहे. हा उपाय केल्यावर अनेक भक्तांनी अनुभव सांगितला. 7 दिवसांत फरक जाणवला नाही तर हा उपाय करताना एक गोष्ट विसरू नका. आता येतो सर्वात शक्तिशाली भाग. अनेकांनी सांगितलं घरातील भांडण कमी झाली, झोप सुधारली, आर्थिक मार्ग खुले झाले. अक्कलकोटच्या एका भक्ताचं घर सतत अडचणीत होतं. त्यांनी फक्त एक गोष्ट बदलली, घरातील वातावरण. आणि 3 महिन्यात त्याच्या आयुष्यात स्थैर्य आलं. त्याने मनापासून स्वामींवर विश्वास ठेवला आणि हे उपाय केले. हा शेवटचा संदेश तुमच्यासाठीच आहे. स्वामींचा खरा वास्तू संदेश काय आहे? भिवू नका, पण ही एक गोष्ट समजून घ्या. लक्षात ठेवा, वास्तू बदलण्यापेक्षा कृती बदला. स्वामी समर्थांनी सांगितलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा, जय स्वामी समर्थ. तुमच्या घरात यांपैकी किती दोष आहेत कमेंट करा. जय स्वामी समर्थ लिहा आणि शेअर करा. पार्ट 2 पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. स्वामी कृपा सदैव राहो.